गौरी आगमन म्हणजे घरात देवीचं पाऊल आणि मनात समाधान. माझ्या सासरी म्हणजे कोकणात खूप खास परंपरा आहे. इकडे सुपातून गौराई आणतात. गावातल्या सगळ्या स्त्रिया एकत्र डोंगरावर जातात, तिथे पूजा करतात. गावातली छोटी चिल्ली-पिल्ली मुलेही त्यांच्या सोबत येतात. माझा नवरा मला नेहमी सांगतो, त्याच्या बालपणीच्या गौरी गणपतीच्या सणाच्या आठवणी फार मजेदार आहेत. आणि हे सगळं आता स्वतः अनुभवत असताना मला त्याच्या बालपणीतच गेल्याचा आभास होतो. इकडे गौराईला मूर्तीच्या स्वरूपात नाही तर तेरड्याच्या पानांवर सुपात बसवून आणतात. आता तेरडच का, तर तेरड्याचं पान हे पवित्र मानलं जातं आणि त्यावर बसलेली गौराई ही संपत्ती, समृद्धी आणि सौख्याचं प्रतीक मानली जाते. गौराईला घरी आणतानाचा हा क्षण एकदम भारी असतो. सगळ्या बायका पारंपरिक वेशात गाणी म्हणत एकदम उत्साहात निघतात. गावातल्या छोट्या छोट्या रस्त्यांवरून जाताना एक वेगळीच मजा असते. मग सगळ्या जणी आपापल्या गौराईंना घेऊन मंदिरात जमतात. तिथे गाणी गातात, खेळ खेळतात. गौराई घरात येते म्हणजे खरं तर आनंदाची, शांतीची, आईच्या रूपातली देवी घरात येते असंच वाटतं. तेरड्याच्या पानांवर गौराईचा मुखवटा लावून नवीन साडी नेसवून देवीला अतिशय सुंदर दागदागिन्यांनी सजवले जाते. तांदळाची भाकरी, लाल माठ आणि दही भाताचा नैवेद्य ठेवला जातो. गौराई आल्या की घरभर सुगंध पसरतो. मोदकाच्या प्रसादाचा, फुलांचा आणि नात्याच्या उबदारपणाचा. ही 2 दिवसांची पाहुणचाराची देवी, पण आठवणी कायम आपल्या मनात राहतात. कारण गौरी गणपती म्हणजे फक्त पूजा नाही, तर आपल्या घरची खरी शान, आपल्या संस्कृतीची ओळख आणि एकत्र येण्याचा आनंद.